नमस्कार. भारतीय राज्यघटनेतलं एक साधं वाक्य, पण त्यात करोडो मुलांचं भविष्य बदलण्याची ताकद आहे. पण हे एक वाक्य कागदावर आलं कसं? आज आपण कलम 21 म्हणजेच शिक्षणाच्या हक्काचा जन्माची आणि प्रवासाची गोष्ट पाहणार आहोत. हे बघा, हे फक्त कायद्याचे काही कोरडे शब्द नाहीत, तर देशाने आपल्या प्रत्येक मुलाला दिलेलं एक खूप मोठं वचन आहे, एक आश्वासन आहे की त्यांचं भविष्य आता अंधारात राहणार नाही. चला तर मग या एका वाक्यामागचा संघर्ष, त्यामागचे निर्णय आणि विजयाचा संपूर्ण प्रवास आज आपण उलगडून पाहूया. अनेकांना वाटेल की ह्या प्रवासाची सुरुवात संसदेत झाली असेल, पण नाही. याची सुरुवात झाली न्यायालयात, जिथे काही ऐतिहासिक निर्णयांनी या हक्काचा मजबूत पाया रचला. कायदा बनण्याआधी सर्वोच्च न्यायालयासमोर काही खूप मूलभूत प्रश्न होते. मोहिनी जैन प्रकरणात कोर्टाने सरळ सांगितलं की शिक्षण ही काही विकण्याची वस्तू नाही. पण खरा गेम चेंजर ठरला तो उन्नीकृष्णन खटला. कारण याच केसमध्ये शिक्षणाला थेट जगण्याच्या हक्काशी म्हणजेच राईट टू लाईफशी जोडण्यात आलं. हो, उन्नीकृष्णन खटला हीच ती ठिणगी होती ज्याने सगळं काही बदलून टाकलं. कोर्टाने स्पष्ट केलं की शिक्षण हा जगण्याच्या हक्काचा म्हणजे आपल्या कलम 21चा एक अविभाज्य भाग आहे. आणि याचा अर्थ अगदी स्पष्ट होता. आता मुलांना शिक्षण देणं ही सरकारची फक्त एक जबाबदारी नाही, तर घटनात्मक बंधन होतं. कोर्टातली ही ठिणगी आता घटनेचा भाग कशी बनली ते पाहूया. आणि मग आलं वर्ष 2002 आणि झाली 86वी घटनादुरुस्ती. ही एक प्रचंड मोठी आणि महत्वाची पायरी होती, कारण यामुळे कलम 21 अधिकृतरित्या घटनेत जोडलं गेलं. आणि शिक्षणाचा हक्क हा फक्त न्यायालयाचा एक निर्णय न राहता तो प्रत्येक मुलाचा एक मूलभूत आणि कधीही न काढून घेता येणारा हक्क बनला. जरा हा प्रवास बघा, इंटरेस्टिंग आहे. 1993 मध्ये कोर्टाने निर्णय दिला, पण कायदा पूर्णपणे लागू व्हायला 2012 साल उजाडलं, म्हणजे जवळजवळ 2 दशकं. यावरूनच कळतं की एक चांगला विचार प्रत्यक्षात आणणं किती मोठं आणि वेळखाऊ आव्हान असतं. ठीक आहे, कायदा तर आला, वचन दिलं गेलं, पण कागदावरचं वचन आणि जमिनीवरचं वास्तव यात नेहमीच एक अंतर असतं, नाही का? चला तेच पाहूया. तर हा जो 2009चा शिक्षण हक्क कायदा म्हणजेच RTE आहे, ह्याने खूप मोठी वचनं दिली. जसं की शिक्षण पूर्णपणे मोफत असेल, मुलांना पुस्तकं, गणवेश सगळं मिळेल. इतकंच नाही तर खाजगी शाळांमध्ये आर्थिकदृष्ट्या दुर्बळ मुलांसाठी 25% आरक्षण असेल आणि शाळांमध्ये चांगल्या सोयीसुविधाही असतील. 10 लाख. काय वाटतं हा आकडा कशाचा असेल? हा आकडा आहे 2022 पर्यंत भारतात रिकाम्या असलेल्या शिक्षकांच्या जागांचा. विचार करा, कायदा आहे, शाळाही कदाचित आहेत, पण शिकवणारं कुणी नसेल तर? आणि ही दरी फक्त शिक्षकांच्या बाबतीत नाहीये. कायदा एकीकडे म्हणतो की प्रत्येक शाळेत बेसिक सुविधा हव्यात, पण वास्तव काय? तर आजही 40% ग्रामीण शाळांमध्ये वीज पोचलेली नाहीये. कायदा म्हणतो खाजगी शाळांनी 25% जागा गरीब मुलांसाठी ठेवाव्यात, पण अनेक शाळा याला आर्थिक बोझा समजून टाळाटाळ करतात. पण ह्या सगळ्यापेक्षाही एक जास्त धक्कादायक वास्तव समोर आणतो तो ACR अहवाल. जरा नीट ऐका. 5वीतली तब्बल 50% मुलं दुसरीच्या वर्गाचं पुस्तकही वाचू शकत नाहीत. म्हणजे आपण मुलांना शाळेत तर आणलं, पण त्यांना शिकवू शकलो का? हा खूप मोठा आणि गंभीर प्रश्न आहे. याचा अर्थ हा प्रवास इथेच संपलेला नाही. तो खरं तर अजूनही सुरूच आहे. आणि यातली नवीन आव्हानं, नवीन प्रश्न या हक्काला सतत एक नवा आकार देत आहेत. आजही आपल्यासमोर अनेक अडथळे आहेत. म्हणजे बघा, पूर्व प्राथमिक शिक्षण अजूनही या कायद्याच्या कक्षेत नाही. फक्त मुलांना शाळेत दाखल करून चालणार नाही, शिक्षणाचा दर्जा सुधारणं हे एक प्रचंड मोठं आव्हान आहे. मग डिजिटल दरी आहेच, आणि काही राज्यांमध्ये तर 30% जास्त मुलं अजूनही शाळेबाहेर आहेत. हे आजचं वास्तव आहे. आणि इथेच नाही खूप इंटरेस्टिंग गोष्ट समोर येते. ती म्हणजे कोणताही घटनात्मक हक्क हा दगडात कोरलेली रेष नसते. तो काळासोबत बदलतो, विकसित होतो. आजही आपली न्यायालये या हक्काचा परिघ वाढवत आहेत. मग ते दिव्यांग मुलांच्या शिक्षणाबद्दल असो किंवा डिजिटल दरीला शिक्षणातला अडथळा मानणं असो. म्हणूनच शेवटी आपण हेच म्हणू शकतो की मोफत आणि सक्तीचं शिक्षण हे फक्त घटनेत लिहिलेलं एक वचन नाही आहे, तर ते राज्य आणि देशातल्या मुलांमध्ये असलेला एक नैतिक करार आहे, एक मोरल कॉन्ट्रॅक्ट. पण मग प्रश्न हा उरतो की
हा नैतिक करार पूर्ण करण्याची जबाबदारी नक्की कोणाची? फक्त सरकारची, न्यायालयाची की आपल्या सगळ्यांची, म्हणजे संपूर्ण समाजाची?